अरे यांचे थोडे काय फॉलोअर्स वाढायला लागले, हे स्वतःला एडिटर समजा लागलेत. यांचं कसं झाले माहिती का, घरात नाही खायला दाना आणि यांना एडिटर म्हणा. वा ढोलकीला बांधीन तुझं पाय पाय पाय, वळ वळ केलं तर सोडायचे ना. ढोलकीला बांधीन तुझं पाय पाय पाय. अरे यांचे थोडे काय फॉलोअर्स वाढायला लागले, हे स्वतःला एडिटर समजा लागलेत. यांचं कसं झाले माहिती का, घरात नाही खायला दाना आणि यांना एडिटर म्हणा. वा ढोलकीला बांधीन तुझं पाय पाय पाय, वळ वळ केलं तर सोडायचे ना. ढोलकीला बांधीन तुझं पाय पाय पाय. आत्ता जो प्रिव्ह्यू पाहिला तर क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि जो कोणी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असं सबस्क्राईब करून टाका आणि ऑल ओव्हर सेट करून टाका, कारण का जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करेन सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येते. व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी CapCut Pro ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो तुम्ही आता जो व्हिडिओ पाहिला तर क्रिएट करणं सोपा आहे. ओके, तर आपण CapCut ओपन करून घेतलेलं. ओपन केल्यानंतर जे तुम्हाला मी बिटमार्कचा व्हिडिओ प्रोव्हाइड केला असणार आहे मित्रांनो, त्यावेळेस जबरदस्त खरं मित्रांनो व्हिडिओला सपोर्ट करत चला यार. ओके, सर्वांनी व्हिडिओला सपोर्ट करा. तुम्ही ते व्हिडिओला सपोर्ट करत नाही असा. ओके, तर व्हिडिओ ॲड करून घ्यायचं आहे. ओके, तर बघू शकता मी इथं अशा बिटमार्क ॲड करून घेतलेलं. इथे तुम्हाला बिटमार्क ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, या तुम्हाला बिटमार्कवरती यायचं आहे. बिटमार्कवरती आलं तर ऑडिओ करून घ्यायचं. ऑडिओ केल्यानंतर काय करायचं, आता बघू शकता तुम्हाला इथं तुम्हाला आकडे दिसतील. त्या आकड्यावरती क्लिक करून विषय आल्यापर्यंत तुम्हाला बीट द्यायचे. तर काय करायचं, सॉन्गवरती क्लिक करून घ्यायचं इथं आणि तुम्हाला बीटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला जसं आकडे बदलतील तसं तुम्हाला अशापर्यंत ॲड बीट फक्त करत चालायचं आहे. तर मी तर जसं तुम्हाला मी इथं आकडे आता पुढं जातील तसं आपण इथं ॲड बीट करून घ्यायचे. ओके, तर अशापर्यंत मी ॲड बीट करून घेतलेलं आहे बघू शकता. तर आपण पुन्हा येते इथं 5 सेकंदावर देऊया, परत नाही येते इथं. ओके, इथं थोडं 6 सेकंदावरती यायचे, परत 7 सेकंद सॉरी इथं पुढे येऊया. परत 6 सेकंदावरती आपण आपण दिलेलं आहे 5 सेकंद, परत नाही येते इथं 6 सेकंदावर दिलं आहे. 7 सेकंदावर द्यायचे, 8 सेकंदावर द्यायचे. आता इथं 9 सेकंदावर दिलेलं आहे, परत नाही यायचं तुम्हाला तर 10 सेकंदावरती. ओके, तर मी अशापरे बीट इथं अशापरे 11 सेकंदावर लावलेलं आहे. परत यायचं मित्रांनो 12 सेकंदावर द्यायचे, परत 13 सेकंदावर द्यायचे. ओके, 13 सेकंदावरती दिल्यानंतर 14 सेकंदावरती 15 सेकंदावरती द्यायचे. 15 सेकंदावर दिल्यानंतर 16 सेकंदावर द्यायचे, 17 सेकंदावर द्यायचे. ओके, 18 द्यायचे. ओके, तर अशापर्यंत बीट द्यायचे. बीट दिल्यानंतर काय करायचं आहे, इथं तुम्हाला 1 नंबरवरती यायचं आहे. इथं आपण सर्वात आधी 1 नंबरवर अशापर्यंत यायचं आहे. इथं अशापर्यंत इथं मला काय करायचं आहे, इमेज इथे आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता मी जे तुम्हाला इमेज दिले असतील ती इमेज इथं ॲड करून घ्यायची अशाप्रकारे. एक एक करून ते इमेज मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये इमेज दिलं असतील ती इमेज इथं ॲड करून घ्यायचं आहे. हा व्हिडिओ आता डिलीट करून टाकायचा आहे. डिलीट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपलं आता फोटो अशाप्रकारे थोडं झूम करायचं, फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. बीटनुसार आपण तिथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर मी ते बीटनुसार ते इमेज वगैरे अशाप्रकारे ॲड करून घेतो. ओके, अशाप्रकारे प्रॉपरपणे मी इथं ॲड करून घेतो बघू शकता. ओके, तर सर्व तुम्ही अशावर बीटनुसार तर प्रॉपर ॲड करून घ्या. मी देखील करून घेतो. ॲड करून झालं तर काय करायचं आहे, पुन्हा तुम्हाला 1 नंबरवरती यायचं आहे. इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी एक बॅकग्राऊंड पेज दिलं आहे, ते ॲड करून घ्यायचं आहे. जे तुम्हाला बॅकग्राऊंड पेज दिलं असेल तर PNG ते ॲड करून बरोबर सेट करून घ्या. अशा परत थोडं वरती ढकला. ओके, ह्याला काय करायचं आहे, लास्टपर्यंत ओढून घ्यायचं आहे. आपले बीट असतील तेवढे. ओके, बीटपर्यंत वाढल्यानंतर काय करायचं आहे, आता तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर जे तुम्हाला इथं PNG वगैरे मी इथं दिले असतील ते PNG ते सर्व तुम्हाला काय करायचं आहे, डायलॉग ऐकून आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, तर पहिल्यांदा काय करायचं आहे, इथे थोडं फॉलोवर्स असं पर वाढले ते ॲड करून घ्यायचे आहेत. इथे तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे आणि एका बीटमध्ये ठेवायचं आहे. याला एका बीटमध्ये ठेवल्यानंतर पुन्हा काय करायचं आहे, तुम्हाला डायलॉग ऐकून आहे ते PNG ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, आणि तेवढं सबस्क्राईब ते तेवढं बघून टाका. ओके, आता तुम्हाला ते ॲड करून घ्यायचे, स्वतःला एडिटर समजायला लागले. ओके, ते ॲड करून घ्यायचे PNG ॲड करून घ्यायच्यानंतर पुढच्या फोटोवरती यायचे. पुढच्या फोटोवरती आल्यानंतर आता हा PNG ॲड करून घ्यायचा आहे. PNGवरती क्लिक करून तुम्हाला ॲडजस्ट करून PNG सेट करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, पुढची PNG इथं ॲड करून घ्यायची. तर पुढची PNG हा आहे. ओके, की तुम्ही ॲड करून घेतलेलं आहे. ओके, आणि याच्या पुढची PNG आहे. तर आपण इथं PNG वगैरे बघून घेऊया. हा PNG ॲड करून घ्यायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला आपला आता एडिटरची PNG इथं एडिटरची PNG इथं आपण ॲड करून घ्यायची आहे. ओके,
जो आपला हा एडिटर दिलेला आहे तो PNG ॲड करून तेवढं वाढवून घ्यायचं आहे. वाढवून घेतल्यानंतर सेट करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर मित्रांनो आता हे आपले फोटोजनी इफेक्ट अप्लाय करायचे. त्याआधी मी आता ओपन करून घेतलेला आपल्या इफेक्टचा प्रोजेक्ट आहे ते आणि VPN देखील कनेक्ट करून घेतलेले. तुम्ही देखील VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला एरर येत असेल तर टेलिग्रामवरती चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला आहे, तिथून जाऊन बघू शकता आणि तिथून तुम्हाला हे आपलं भेटून जाईल चॅप्टर न्यू व्हर्जन. ओके सर्वात आधी आपण काय करायचं थोडं आपल्या व्हिडिओला ॲनिमेशन बघून घ्यायचे आहेत. ओके आणि तुम्हाला इथं 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इथं ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला इथे स्क्रीनवरती इफेक्ट धावा लावली. हा इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. ओके तर तुम्ही ॲड केल्यानंतर इथं ओकेवरती टच करून घ्या. पुन्हा दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे. दुसऱ्या फोटोवरती आल्यानंतर कॉम्बोवरती ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करा. डिस्टराईट व्हर्टिकल जो इफेक्ट असणार आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. पुन्हा असंच यायचं आहे. आता ओकेवरती टच करू नका. पुन्हा पुढे यायचं आहे. पुढच्या फोटोवरती आल्यानंतर झूम होऊन इफेक्ट ॲड करून घ्यायचं तिसऱ्या फोटोला. चौथ्या फोटोला यायचं. चौथ्या फोटोला आल्यानंतर काय करायचं आहे हा जो इफेक्ट तुम्हाला दिसतो तो ॲड करून घ्यायचा आहे. न्यू आलेला आहे. ओके ॲड करून घ्यायचं आहे. पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे पुढच्या फोटोवरती आता इथं तुम्हाला एंडच्या ऑप्शनमधले इफेक्ट भेटतील थोडे, तो हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ओके केल्यानंतर काय करायचं आहे पुढच्या इफेक्टवरती यायचं आहे. पुढच्या इफेक्टवरती आल्यानंतर जो हा टेम्पलेट जो नावाचा इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. पुन्हा तोच इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे दोन्ही याला तीन फोटोला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. पुन्हा चौथ्या फोटोला यायचं. चौथ्या फोटोला आल्यानंतर कॉम्बोवरती क्लिक करून जो हा इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. केल्यानंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती हा इफेक्ट जो असणार आहे ते ॲड करून घ्यायचा आहे. पुन्हा तुम्हाला इथं जो टेम्पलेट नावाचा असतो तो इथं 2 फोटोमध्ये ॲड करून घ्यायचा आहे. पुन्हा तुम्हाला हा जो इफेक्ट असणार आहे तो ॲड करून घ्यायचा रिव्हर्स शिफ्टचा यायचा तो तुम्ही ॲड करून पुन्हा इथे पुढच्या फोटोवरती यायचं आहे. पुढच्या फोटोवरती तोच इफेक्ट ॲड करून घ्यायचे. लास्टला आपलं जेवढे इफेक्ट आहे इथं 4 फोटोला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. केल्यानंतर आपला व्हिडिओ इफेक्ट बघून घ्यायचा आहे खतरनाकपणे. व्हिडिओ लाईक करून टाका एक. ओके इथं तुम्हाला करायचं आहे इथं तुम्हाला अशा इफेक्ट आपण आता कुठं अप्लाय करायचं बघू शकता. तुम्हाला यायचं आहे बरोबर यायचं आहे. इथं तुम्हाला टायमर भेटेल 10 सेकंदावरती थोडं इथे तुम्हाला एक सर्कल भेटेल म्हणजे टिंब भेटेल त्यावरती इथे यायचं आहे. इथे तुम्हाला आल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. बॉडी इफेक्ट्स आहे हा. ओके ब्लिंग लॅगवरती आल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता माझं एरर आलेलं आहे. तर आता मी VPN चालते का नाही बघून कनेक्ट करून घेतो पुन्हा एकदा. ओके तर चाललं आहे नेटवर्क चांगल्या ठिकाणी तिथं बसा तुम्ही. ओके हा इफेक्ट आहे तो तुम्हाला भेटेल. इथे तुम्हाला एवढंच ठेवायचं आहे एका बीटमध्ये. पुन्हा इथे यायचं सॉरी डुप्लिकेट झालेलं आहे. ओके तर इथे मी ॲड केल्यानंतर बॉडी फिक्सवरती क्लिक करतो. त्यातच तुम्हाला हा इफेक्ट भेटेल. तुम्ही ते एका फोटोमध्ये ठेवा. पुन्हा हा देखील तुम्हाला इफेक्ट भेटून जाईल. हा तुम्हाला माहीत असेल हा टेम्पलेट नावाचा जो इफेक्ट आहे तिथं ॲड करून घ्यायचा आहे. पुन्हा तुम्हाला इथं पुन्हा थोडं पुढे यायचं आहे. 18 सेकंदावरती येऊन इथं तुम्हाला रिपीटवरती क्लिक करून हा न्यूज ह्याचा जो आहे तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. इथंवर ॲड करून घ्यायचा आहे. ओके आणि व्हिडिओ कंप्लीट झाला एक्सपोर्टवरती क्लिक करून इथं तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. तर मित्रांनो तो कसा वाटला व्हिडिओ कमेंटवर नक्की सांगा. तुम्ही बघितलं चॅनल ते बघा जरा. तुम्ही पुढच्या व्हिडिओला भेटूया. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.